नमस्कार. आज आपण IB71 या मूव्हीचा रिव्ह्यू पाहणार आहोत. भारत आणि पाकिस्तान या विषयावर आधारित अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आले आहेत आणि या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती देखील मिळाली आहे. IB71 या चित्रपटात एका भारतीयाची आणि त्याच्या साथीदारांची कथा दाखवण्यात आली आहे. 1971ची गोष्ट IB71 या चित्रपटामध्ये दाखवण्यात आली आहे, जेव्हा पाकिस्तान हा देश चीनसोबत भारतावर हल्ला करण्याची योजना आखत होता. अशा परिस्थितीत त्यांना थांबवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे हवाई क्षेत्र बंद करणे, पण तसे करण्यासाठी ठोस कारण हवे होते. अशा परिस्थितीत एका भारतीय एजंटने पाकिस्तानला पराभूत करण्याचा डाव आखला. विमानाचे अपहरण करून ते पाकिस्तानात नेण्यात आले. मग काय झाले? भारतीयांना यश मिळाले का? या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला IB71 या चित्रपटामध्ये पाहायला मिळतील. IB71 या चित्रपटाची निर्मिती विद्युत जामवालने केली आहे. चित्रपटात विद्युत जामवाल याने पहिल्यांदा त्याच्या ॲक्शनपेक्षा अभिनयावर जास्त लक्ष केंद्रित केले आहे. यामध्ये तुम्हाला विद्युतचा वेगळा अंदाज पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात 70च्या दशकातील लुकमध्ये विद्युत चांगला दिसत आहे. अनुपम खेर यांनी IB प्रमुखाची भूमिका साकारली आहे. अनुपम खेर हे एक उत्तम अभिनेते आहेत आणि इथेही त्यांनी त्यांच्या पात्राला पूर्ण न्याय दिला आहे. विशाल जेठवालचं कामही जबरदस्त आहे. IB71 या चित्रपटामध्ये अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडण्यात आले आहेत. अनावश्यक गाणी टाकून चित्रपट ओढला गेला आहे किंवा कंटाळा आला आहे असे कुठेही वाटत नाही. चित्रपटातील सिनेमॅटोग्राफी जबरदस्त आहे. 70चे दशक उत्तम प्रकारे दाखवण्यात आले आहे. हा चित्रपट सुमारे 2 तासाचा आहे आणि या चित्रपटामध्ये एकामागून एक पटकन ट्विस्ट आणि टर्न येतात. हे या चित्रपटाचे खास वैशिष्ट्य आहे. आपको ये रिव्यू अच्छा लगा तो लाइक करें और चैनल पर नए हो तो सब्सक्राइब करें। मिलते हैं अगले वीडियो में, तब तक के लिए टेक केयर, बाय।